बघतायत दोन्ही यजमान संघ म्हणून जुर यांच्याकडे पाहिले गेले. तीन ओव्हरचा मॅच असेल. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहूया त्या मॅच मध्ये किती धाव बनवतील. भावेश स्ट्राईक एट वरती, नॉट स्ट्राईक एट वरती तन्मय पाटील. गेमला आपण सुरुवात करतोय, मॅचला आपण सुरुवात करतोय. बेस्ट ऑफ लक. भावेशचा विचार केला तर कामत प्रीमियर लीग मध्ये मालिकावरची बाईक मिळवणारा तो खेळाडू आपला पाहायला मिळतोय. दुसरा बाजूला तन्मय हार्ड हिटर बॅटर म्हणून नागले गावातून बिलॉंग करत असताना मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्या. दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट अतुल ठाकरे याला आपण बघतायत. येस फिल्डिंग करा संघ 12 पण पाठवा लगेच. गजानन स्मृती संघाला विनंती करतोय 12 पण लगेच पाठवा. येस थँक्यू. चला मॅचला सुरुवात करूया. अतुल ठाकरे षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत. स्ट्राईक वरती असतील फलंदाज मिस्टर भावेश. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती वार डीप विकेटला एक चांगला झेल टिपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये यस पंचांचा निर्णय येईलच. तिथून फलंदाज OUT आउट असेल का तर हो, तिथे जर पाहिले गेलं तर फलंदाज बाद. गेले तर पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी तो फटका फसलाय. पहिला धक्का लागला बॅटिंग करण्या टीमला. TR नागले संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत मिस्टर कुंदन यांना आपण बघतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. नॉन स्ट्रायकर वरती तन्मय आहेत आणि अतुलच्या खात्यामध्ये पहिल्याच बॉलवरती ही पहिली विकेट. अतुल एक गावेचं क्रिकेट असो, आदिवासी समाज क्रिकेट असो, त्यानंतर कॉमन क्रिकेट असो, चांगले क्रिकेट त्यांनी खेळले. हो इथे चांगला बॉल होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला, वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलपर्यंत. चांगला फटका होता. फलंदाजाच्या माध्यमातून फिकी होते. तत्पूर्वी जर पाहिजे तर एकच धाव प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 1च्या घरामध्ये स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केल्या जाते 1 या धावसंख्येने. TR नागले विसरून चालला नाही आहे. तन्मय देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे. कित्येक वेळा मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून सातत्याने पाहिलेत. मोठमोठे इनिंग्स त्याच्या बॅटमधून पाहिल्यात. याच मैदानावरती एक गावच्या फॉरवर्डमधून खेळत असताना टीम 94 कामन संघाच्या माध्यमातून धुवाधार बॅटिंग त्याची राहिली होती. पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न, बाउन्सर होता आणि डोक्याच्या वरून हा बॉल निघून गेला. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. हे देखील पंचांनी सूचना मैदानाच्या आतमध्ये केले आणि खरं तर जर पाहिजे डोक्यावरून बॉल निघून गेला. अतुलला माहिती आहे तन्मयच्या विपक्षामध्ये कशी गोलंदाजी करायची आहे. जास्तीत जास्त तन्मयला बाउन्सर टाकायचे. एखादी कडा लागली बॅटची तर विकेट देखील येईल. या पुढचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतात. लॉंगॉनच्या बॉलपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती सॅटिस व्हावं लागते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा या मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर षटकारांची आतिषबाजी, चौकारांची आतिषबाजी ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल अतुल तयार. स्ट्राईक एंडवरती कुंदन. या पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक बॉलवरती धावा अगणित बनवण्याचा विचार करूनच मैदानाच्या आतमध्ये बॅटर आले. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये गेल्या मॅचमध्ये जर पाहिले गेले तर बऱ्याच धावा बनल्या आणि त्याच धावांचा पाठलाग करत असताना काय बॅटिंग केली हेही विसरून चालणार नाही आहे गेल्या मॅचमध्ये. गेल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग राहिली. हेमंतच्या माध्यमातून विथ द बॅट षटकार चौकारांची आतिषबाजी केली आणि पोमन संघाला पुढे नेण्याचं काम हेमंतच्या माध्यमातून राहिले गेलं.
पुढचा बॉल पुन्हा एकदा अतुल तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न इथे तन्मयच्या विरोधात बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. काय चेंडू होता, जबरदस्त पडल्यानंतर उसळी घेण्याचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्या बॉलला रीच करत असताना थेट पाठवले गेले सीमारेषा पलीकडे. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा एक सुंदर असा फटका तन्मय पाटील मॅन फ्रॉम नागलेच्या बॅटमधून षटकार आलाय. हो, यावेळेला जर पाहिले गेले तर सन्मानजनक स्ट्रोक खेळला. दिमागीचा बॉल होता, अगदी पाहिले गेले तर सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला यशस्वी. एक धाव बॉलवरती प्राप्त केली जाईल. 11 धावा धाव फटकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना TR नागले संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. सहावा मॅच आहे. यानंतर देखील भरपूर आपल्या मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येकाने जर पाहिजे तर सहकार्य करायचं ॲज अ खेळाडू असतील. आम्ही कॉमेंटेटर आहोत, आम्ही तर नक्कीच प्रत्येक मॅचला सांगणार आहोत. पंचांना देखील विनंती करतोय, पंच देखील चांगले वर्क करत असताना संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जरूर कौतुक पंचांना देखील केलं जाईल. पहिला बॉल ऑन साईडला टडकण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली जाईल. वेगाने दुसऱ्या प्रयत्न होतो, वेगाने केला जाईल का, तर हो, दुसरी देखील धाव या ठिकाणी जर पाहिले गेलं तर सहजरित्या सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. पहिल्याच बॉलवरती योगेशच्या विरोधात 2 धावा. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 13 धावा. कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 10 संघ पाहायला मिळाले आणि जर पाहिले गेलं तर जबरदस्त संघ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कॉमन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाहायला मिळाले. तन्मय स्ट्राईक एंडवरती 4 बॉलमध्ये 10 धावा आतापर्यंत त्या बॅटमधून आल्यात. ऑप्स्टिकच्या बाहेर शबल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फाईन लेगला, हेच दर्शवत असताना परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. योगेश प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला कसं जखून ठेवायचं आहे, त्यांच्या बॅटला अगदी बॉल लागू द्यायचं नाही आहे, हेच त्याने ठाम केलंय. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्यानंतर इथे डॉट बॉल आलाय. कमबॅक करावं लागेल तन्मयला. संघाची धावसंख्या फटकावरती 13. या पुढचा बॉल बॅटच्या आतली कडा, बॉल मागे निघून जाईल. शॉट अगदी जर पाहिले गेले तर व्यवस्थित नव्हता, बॅटवरती येऊ शकला नाही आहे, मिडल होऊ शकला नाही आहे. शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. 14 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. चला, बॅट मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचे तर लगेच टीम नागले संघ स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त जर पाहिले गेले तर षटकार लागले गेलेत आणि जो गुडशॉटचा चेंडू आहे त्यावरती एक सुंदर असा पोमन बॉईजचा लोगो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक याही गोष्टीचं केलं जाईल. याच परिसरामध्ये या चेंडूची निर्मिती केली जाते. याच परिसरामध्ये जर पाहिले गेले तर हे चेंडू बनवले जातात आणि खरं तर एक हेवी बॉल म्हणून जरूर या चेंडूकडे पाहिलं जातं. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर चुकी केली. एसटी रक्षकांनी बीट झाली. एसटी रक्षक बॉल लॉंग स्टॉप रिझनला बाईटच्या स्वरूपात येतोय. चौकार आला, नशिबाचा चौकार टीम नागले संघासाठी 4. गोलंदाजानंतर गोलंदाजाचं काम पुरेपूर केलं होतं. वेगाने टाकलेला बॉल होता, ऑफस्टिकच्या अगदी वेगाने आतमध्ये टाकलेला बॉल तर क्षेत्ररक्षक बीट झाला आणि त्यानंतर शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, हे दोन्ही क्षेत्ररक्षक बीट होत असताना लॉंग स्टॉप रिझन आलाय. नशिबाचा चौकार. संघाची धावसंख्या 18. पुढचा बॉल फुलटोस टर्न केले ऑन साईडला. वेगाने अतुल ठाकरे पोस्टिल बॉलपर्यंत 1च धाव्या बॉलवरती प्राप्त केली जाईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 19 धावा लागल्या गेलेत. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. षटक क्रमांक आपण दुसरं बघतायत. जबरदस्त मॅचेस आजच्या दिवसात, चांगले खेळाडू वृत्ती देखील खेळाडूंनी दाखवले.
ट्राय केला. पुढे एकदा जर पाहिले गेले तर खोलवटाचा बॉल होता. पुढे एकदा जर पाहिलं तर तन्मय नाराज असते स्वतःच्या फटकावरती, कारण की बॉल व्यवस्थित बॅटला कन्वर्ट होत नाही आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरीने 20 धावा फटकावरती लागले. 1 गड्याच्या मुंबईमध्ये टीम TR नागले. जाणून घ्या. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. 10ची सरासरी जर आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल पोमन बॉयजचं, ज्याप्रमाणे आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज आपल्या जरूर पाहायला मिळत आहेत. उल्लेखनीय कामगिरी सातत्याने पोमन गावाच्या माध्यमातून केली जाते. भव्य दिव्य मुख्य व्यासपीठ देखील आपल्याला पाहायला मिळते. सरपंच साहेब त्यानंतर उपसरपंच यांच्या माध्यमातून जर पाहिले गेले तर भरपूर योगदान या संपूर्ण गावासाठी सातत्याने लाभले गेले. कौतुक करावं लागेल संपूर्ण गावांचं, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर एकत्रित येऊन प्रत्येक काम करावं हीच मनोभावना ही सातत्यानं या पोमन गावाने दर्शवले गेले. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 20 धावा फटकावरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. आशिष पहिला बॉल इथे पहिल्याच बॉलवरती आक्रमण तन्मय पाटीलच्या बॅटमधून एक उत्तुंग षटका. बाहेर शपल पहिलाच झालं होतं. तन्मय पाहत असताना जर पाहिले गेलं तर बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि थेट चेंडूला सीमारेच्या पलीकडे पाठवले. षटकार आलाय तन्मयच्या अगदी बॅटमधून आणि या 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 26च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ आहे. 35च्या पलीकडे जायचं आहे. या अनुषंगाने आता चांगली बॅटिंग करावी लागेल. तन्मयला माहिती आहे 8 बॉलमध्ये 18 धावा त्याने आतापर्यंत केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला कुंदनला आपण बघताय 4 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल बैठक स्ट्रोक. वा काय फटका खेळलाय. फोटोजेनिक स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे लॉग ऑनला क्लिअर करणारा तन्मय पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा षटकार. फटका खेळला ऍक्शन रिप्ले मध्ये. जबरदस्त टायमिंग. मागचा पाय वाकवत असताना पुढच्या पायावरती बॅलन्स केलं. घुटना टेक सिक्सर दे समोरच्या दिशेने अगदी चांगला फटका खेळला. नेत्रदीपक फटका होता. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार दुसरा षटकार फलंदाज तन्मयच्या बॅटमधून. ओहो तिसरा. काय फटका खेळलाय तन्मय. वा या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट फटका होता हा आणि सर्वात लांब देखील मारलाय तन्मय पाटील. जबरदस्त बॅटिंग. अकरा आल्या. दुसऱ्या षटकात 9 आल्यात. त्यानंतर जर पाहिले गेलं तर धावेंचा वर्षाव होत असताना दिसतो. या षटक क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत 18 धावा वसूल केल्यात. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 38 धावा. आता मात्र म्हणू शकतो एक फायटिंग टोटल नाही. आता प्रतिस्पर्धी संघाला संघर्ष घाम हा मैदानाच्या आतमध्ये गाळावा लागेल. एवढी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभारली गेले TR नागले संघाच्या माध्यमातून. ओहो चौथा. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये तन्मय पाटील. बॅक टू बॅक हा सलगचा चौथा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय.
कडक आजा मी शॉर्ट बॉल टाकू नाही शकत हे सन्मय सांगतो. आणखीन एक षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या वेगाने 44 धावा. ओहो इथे धीम्या गतीचा बॉल परंतु खराब लाईन खराब लेन. इथे पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतो. पंचांचा इशारा आलाय. प्रेशर दबाव सर्व काही या गोलंदाजावरती दिसून येते कारण की आपण महत्त्वपूर्ण लढत खेळतोय. पहिला 4 बॉल 4 षटकार लागले. 24 धावा त्या खर्च झाला. प्रेशर आहे आणि ही 25वी धाव षटकातील तन्मय पाटील ज्यासाठी ओळखला जातो ती आता बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. जबरदस्त बॅटिंग तन्मयच्या विपक्षामध्ये कडक स्ट्रोक खेळत असताना या पुढचा बॉल ऑन साईडला टर्न केला. पुन्हा एकदा तन्मयने स्वतःवरती विश्वास दाखवला आहे. या ठिकाणी स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील कारण की षटकातील काही चेंडू शिल्लक असेल. आता मात्र जर पाहिले गेले तर शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील शिल्लक असेल. शेवटचा अंतिम बॉल फुलटॉस आक्रमण करण्याचा प्रयत्न हवेत खेळलेला फटका. इथे जर पाहिले गेले तर नो मॅच ट्रॅव्हल होते. एक सिंगल प्राप्त केली जाईल. दुसरी धावायचा प्रयत्न चालवला जातो. 2 धाव प्राप्त होतील. आता पंचाने रिव्ह्यू घेतलाय. हाईट इज फॅक्टर. चला पंच पाहतील पाहणी करतील आणि त्यांचा निर्णय हा मात्र योग्य आपल्याला पाहायला मिळेल. विश नेटवर्कच्या टीमने तर गेल्या 2 दिवसापासून चांगलं काम केले. तिसरा दिवस आणि आजच्या दिवसातील देखील ॲक्युरेट निर्णय आत्तापर्यंत तरी पाहायला मिळत आहेत. तन्मयने ॲक्च्युली ही अपील केली आणि यस पंचांचा इशारा. हा बॉल असेल नो. कमरेपेक्षा वर बॉल होता. हेच पाहत असताना पंचाने नो बॉल घोषित केलाय. ॲक्शन रिप्ले आपण विश नेटवर्कवरती जाऊन पाहू शकता कशा प्रकारचा तो बॉल होता. फुल टॉस बॉल होता. कमरेपेक्षा थोडा वर होता आणि हेच पंचाने पाहत असताना नो बॉल घोषित केलाय. खराब गोलंदाजी या षटकामध्ये. भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. टोटली या बॉलवरती 3 धावा आलेल्या आहेत. वेलकम अजिजी म्हात्रे सर यांचं पुन्हा एकदा आगमन झाले. वेलकम. आजच्या दिवसात चांगली पंचाची भूमिका त्यांची राहिली. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 28 धावा खर्च करणारा आशिष गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉलमध्ये 38 धावा वैयक्तिक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये तन्मय पाटील बनवतोय. शेवटचा अंतिम बॉल. ओहो फुलटॉस बॉल याही वेळेला मिस केलाय. स्ट्राईक मिस झाले. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहतोय. एक धाव जरूर प्राप्त केली जाईल या बॉलवरती आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पंचाने सांगितलं विकेट. फलंदाज बाद होतील. अशा रीतीने जर पाहिलं गेलं धावा फटकावरती लागल्यात. टोटली जर पाहिलं तर 48 आणि 49 धावा. एक भलं मोठं लक्ष मैदानाच्या आतमध्ये रियांश TR नागले संघाने प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं गेलं तर एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं गेलं मिस्टर गजानन स्मृती या टीमच्या विपक्षामध्ये आपण बघतोय आपल्या मुख्य मंचावर माननीय श्री अनंत भोसकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पोमन बॉयज पोमन टीमतर्फे आपलं हार्दिक स्वागत. 18 चेंडूमध्ये करायचे 49 धावा. बॅटिंग आता एनालिसिस आपण ऑन स्क्रीन बघतायत. 22 लवकर आउट झाले. पहिल्याच बॉलवरती कॅच घेतला धीरजने. त्यानंतर तन्मय पाटील ने काय जबरदस्त बहारदार खेळी या डावामध्ये गेली. 14 बॉलमध्ये 38 धावा त्या बॅटमधून. त्यानंतर कुंदनने 4 बॉलमध्ये 3 धावा केल्या. टोटल जर पाहिजे 48 बनल्यात. 49चं लक्ष. बॉलिंग एनालिसिस जर पाहिले गेले तर पहिलं षटक अतुलचं इकॉनॉमिकल षटक म्हणू शकतो. एक विकेट लकी ड्रॉ केले जाते. लकी ड्रॉ या ठिकाणी जी चिठ्ठी उचलली जाईल तिला बाय आहे आणि विजय बॉईजला बाय असेल आणि ह्यानंतरची मॅच जी असेल विजेता संघ आणि कॉमन बॉईज.
काय बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर तन्मय पाटीलने बॅक टू बॅक 4 षटकार ठोकले. एकंदरीत बघितलं तर 14 बॉलमध्ये 38 रन बनवले आपल्या टीमसाठी. जो फॉर्म होता फॉर्म तेवढा चांगला दिसला नाही. एक गाव एकमध्ये चांगला फॉर्ममध्ये होता, मात्र आज बघितली जबरदस्त बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. ती तन्मय पाटीलने चौफेर फटकेबाजी केली आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन असो किंवा लॉंग लेग असो, प्रत्येक दिशेने त्यांनी चौकार ठोकला. ऑनसाईडच्या दिशेने अतिशय स्ट्रॉंग झोन म्हटला जातो. ऑनसाईडचा झोन ते तन्मय पाटीलचं एक मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय एक कुमारी प्राची भगत यांचा आज वाढदिवस आहे आणि आमच्या समालोचन कक्षातर्फे सर्व प्रेक्षकांतर्फे कुमारी प्राची भगत यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि चॉकलेट वाटून ते या ठिकाणी आपला बड्डे सेलिब्रेट करताना दिसतात आपल्याला. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. मुख्य मंचावर आपण बघतोय देवेंद्र भोसकर आपल्याला दिसतात, त्यांची सुकन्या सुद्धा आहे. त्यानंतर देवेंद्र भोसकरची पिताश्री सुद्धा दिसतात. म्हणजे 3 जनरेशन एकाच मंचावर आपण बघतोय बसलेले दिसतात या वुमन बॉईज वुमन टीममध्ये. चला वेळेबद्दल सहकार्य करा. नवीन बॉल वेळेबद्दल सहकार्य करा, कारण याच्यानंतर आणखीन 2 मॅच बाकी आहेत आणि त्याच्यानंतर आणखीन सेमीफायनल आणि फायनल म्हणजे 4 मॅच बाकी आहेत आणि घड्याळामध्ये वाजलेले आहेत ते 3:38. चला लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. दोन ओपनिंग बॅटर गेलेले आहेत. जी सकाळची जोडी आपण बघितली ती जोडी मैदानामध्ये दिसते. गजानन स्मृती सावंतपाडा टीम कडून अतुल ठाकरे, त्यानंतर धनराज सावंत, दोन्ही सुद्धा चांगले खेळाडू म्हटले जातात. दोन्ही चांगले बॅटर आहेत. एक फॉर्मॅटमध्ये जर बघितलं तर तन्मय आणि अतुल ही जोडी नक्कीच एकत्र खेळताना आपल्याला दिसते. मात्र केसईमध्ये वेगवेगळ्या टीमकडून खेळताना आपल्याला दिसतात. 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान KPLचा महासंग्राम आपण पाहणार आहोत. 16 संघ, 16 ऑनर्स. त्यानंतर चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. 1 लाख रुपये भव्य पारितोषिक असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज बाईक असते आणि हे सीझन 6वं असेल KPLचं. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल KPL. तन्मय पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. धनराज सावंत आहे स्ट्राईक एंडवर. टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी 49. 49 रनचं एक मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. बॅटिंग चांगली झाली. 38 रन बनवले पहिल्या इनिंगमध्ये तन्मय पाटीलने. पहिला बॉल घेऊन जाईल तन्मय पाटील. कट शॉट आहे. बॉल जाईल थर्डमॅनच्या दिशेने. मिस होतोय फिल्डर. बॉल निघेल बाउंड्री बाहेर. 4 रनसाठी चौकार. पहिलाच बॉल होता. लेन बॉल टाकला, मात्र बॅकफुटला गेला. कट शॉट केला आणि बॉल सरळ थर्ड मॅनच्या दिशेने बघितलं. बीट केलं बॉलने थर्ड मॅनच्या फिल्डरला आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. सुरुवात चांगली झालेली आहे ती गजानन स्मृती सावंतपाडा या टीमची. पहिल्याच बॉलवर चौका संपादन करतोय फलंदाज धनराज सावंत. सुरुवात चांगली झालेली आहे ती सावंतपाडा या टीमची. फोसिंग शॉट आहे. लॉंग ऑनला फिल्डर येतोय हर्ष पाटील. कोणती चुकी नाही. चांगला कॅच. विकेट जाईल. दुसऱ्याच बॉलवर कमबॅक करतोय गोलंदाज तन्मय पाटील. विकेट मिळते तन्मयला.
अप्रतिम जजमेंट. हाफ चान्स होता, हाफ चान्सचा फुल चान्स केला हर्ष पाटीलने. आउटफील्ड मधला एक चांगला खेळाडू म्हटला जातो हर्षला. फोर्सिंग शॉट करण्याचा प्रयत्न धनराज सावंतचा आणि लॉंग ऑन वरून धावत आला होता हर्ष. अतिशय चांगला कॅच हर्षचा. क्रमांक 3 वर बॅटिंग साठी येतोय फलंदाज योगेश येतोय. अतुल एक जबरदस्त फलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा अतुलने जबरदस्त अतुलने कामगिरी केली आहे आणि एक मात्र असा फलंदाज आहे अतुल ज्याने कॉमन क्रिकेटमध्ये सेंचुरी पूर्ण केलेली आहे. भरपूर कॉमन क्रिकेटमध्ये खेळाडू आहेत ज्यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहेत. काही काहींच्या नावावर 2 आहेत, काही 3-4 आहेत, मात्र सेंचुरी कोणाच्या नावावर नाही आहे जास्त. हुकचा फटका आहे, बॉलला पाठवलंय लॉंग लेगच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन केलंय ते योगेशने. हुक शॉट अगदी चांगल्या बॉलच्या लाईनच्या आतमध्ये आला आणि हुक केलं योगेशने. असं वाटलं की तो डगआउट मधून सेट होऊन आलेला आहे आणि लिमिटेड ओव्हरच्या मॅचमध्ये हेच असते, तुम्हाला डगआउट मधूनच सेट होऊन यावं लागते कारण बॉल कमी असतात आणि कमी बॉलमध्ये जास्त रन बनवायचे असतात. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 10 रन्स 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यात. चांगल्या आक्रमक फटका आपटून टाकला यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंच विशाल नाईक सर यांचा. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचेल धाबलकावर 11 रन्स. टीट फॉर टॅट जसाच तसे उत्तर दिलं जाते ते मोठी नागले टीम समोर. गजानन स्फूर्ती सावंतपाडा टीमकडून नक्कीच दोन्ही टीममध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. विकेट गेल्यानंतर कुठलं प्रेक्षण नसेल. ओहो आणखीन एक जबरदस्त शॉट. मिड विकेटच्या बाहेर हा बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. 6 रनसाठी षटकार. ठेवलेला आहे तन्मय पाटीलवर. हा बघितला थोडासा पुढे बॉल ठेवला होता, बॉलला स्लॉक केलं आणि मिड विकेटच्या बाहेर पाठवून दिलं योगेशने. योगेशच्या बॅट पटून येणारा हा दुसरा षटकार आहे. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. 3 बॉलमध्ये 12 वर खेळतोय योगेश. 400च्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग करताना दिसतोय योगेश. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 16 रन्स. 16 लॉस ऑफ 1 विकेट. ग्रेट स्टार्ट, जबरदस्त स्टार्ट म्हणावी लागेल गजानन स्फूर्ती सावंतपाडा या टीमची. तन्मयने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग जरूर केली, मात्र गोलंदाजी करत असताना थोडासा महागडा पडताना दिसतोय. स्कोर आपण बघतोय स्कोरबोर्डवर आहे 17 रन्स आहेत. 17 एक वाईट सुद्धा आला होता. 17 रन ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा तन्मय पाटील योगेश साडी. आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये होईल का नाही. फिल्डरला शोधलाय, फिल्डर होता डीप स्कोर लेग मिड विकेटच्या दिशेने. निशांक पाटील चांगला कॅच घेतला आणि विकेट जाईल. योगेश इज आउट. पुन्हा एकदा पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिड विकेट आणि स्कोर लेगच्या मध्ये उभा होता निशांक पाटील. जबरदस्त कॅच घेतलाय, चांगला बॅलन्स बनवलाय आणि काय सेलिब्रेशन बघितलं. निशांकला माहिती होतं की ही विकेट किती महत्वाची आहे. हे बघितलं आपण मिड विकेटच्या दिशेने. अतिशय चांगला कॅच निशांक पाटीलचा. अशा प्रकारे हा दुसरा फलंदाज बाद होतोय गजानन स्फूर्ती सावंतपाडा टीमचा स्कोर आहे 17 वर 2 विकेट. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी राज घाटाल. अंतिम एक बॉल शेष असेल. विकेट सुद्धा आलेले आहेत, षटकार सुद्धा आले, चौकार सुद्धा या ओव्हरमध्ये. इव्हेंट फुल ओव्हर आपल्याला बघायला मिळते. वाईट सुद्धा आलेला आहे या ओव्हरमध्ये. अगदी हायलाइट्स क्रिकेट पाहायला मिळते या ओव्हरमध्ये, कारण चौकार विकेट, षटकार विकेट हेच दृश्य दिसते आपल्याला या ओव्हरमध्ये. अंतिम बॉल घेऊन जाईल. लॉंग रन अपनी बॉलिंग करतोय तन्मय पाटील राज घाटालसाठी. फोर्सिंग शॉट या वेळेला गॅप मध्ये असेल. 1 बाउंस जाईल बाउंडच्या बाहेर.
लॉंग ऑफला 4 रनसाठी चौकार. आल्या चौकाराने आपलं खातं ओपन करतोय राज घाटाल. कोलीवाऱ्याची शान करायचं आहे. आणि या पोमन गावाची शान आपण बघतो समोर गावदेवी मातीचं देऊळ दिसते आपल्याला. आणि पोमन गावाची आणखीन एक शान ही पोमन बॉईज ट्रॉफी, ज्याचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रभर आहे. आणि पोमन गाव म्हटलं तर नक्कीच क्रिकेट आयोजनामध्ये एक चांगलं आयोजन त्यांचं आपल्याला पाहायला मिळते आहे. याच ग्राउंडवर येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन एक टुर्नामेंट पाहायला मिळेल 25 आणि 26 जानेवारीला. यंगस्टार ट्रॉफीचं आयोजन यंगस्टार स्पोर्ट्स मोरीगाव यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर कॉमन क्रिकेटमध्ये आणखीन एक चांगली स्पर्धा 23, 24 आणि 25 आयशा ग्राउंडवर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ती आहे रुही 11 कॉमन आयोजित स्वर्गीय दयानंद पाटील स्मृती चषक 2026चं आयोजन. एक गाव एक फॉर्मॅटमधून 3 दिवसाची ही स्पर्धा पाहायला मिळेल. चला लगेच मॅचला सुरुवात करायची. वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. दुसरं षटक घेऊन येतोय बॉलर यश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आहे तो अतुल ठाकरे. स्ट्राईक एंडला दिसतो आपल्याला. यश बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला बॉल यशचा. ओहो हवेत खेळलाय बॉलला. मिड विकेटला फिल्डर आहे बॉल खाली. चांगला कॅच विकेट जाईल. कुणालने हा कॅच घेतला आणि यावेळेस मात्र शून्यावर बाद होईल तो. अतुल ठाकरे इज आउट. बाहेरचा बॉल कन्वर्ट करत होता मिड विकेटला. मात्र यावेळेस प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. थोडासा मेच टाइम फटका होता. फटका फसला आणि कुणालने चांगला कॅच घेतला. अशा प्रकारे विकेट जाते. ती अतुल ठाकरेची एक महत्त्वपूर्ण विकेट गेलेली आहे. ती गजानन स्फूर्ती सावंतपाडा या टीमची. मोठा हादरा लागतोय सावंतपाडा टीमला. आणि पहिल्या बॉलवर विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज यश पाटील. विकेट टेकर गोलंदाज आहे यश. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 11 बॉल आता शेष. 11 मध्ये 28 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी हवे आहेत सावंतपाडा टीमला. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. वैभव धूम दळवी आलेला आहे. वैभव दळवी येतोय बॅटिंगसाठी. वैभव धूम वैभव दळवी हे चांगले खेळाडू आहेत. काही जे खेळाडू आहेत ते पदयात्री म्हणून शिर्डीला गेलेले आहेत, त्यामुळे या टीममध्ये दिसत नाही. आज वैभव धूम नाही आहे. मात्र वैभव दळवी चांगला फटका गॅपमध्ये सुद्धा आहे. भावेश जातो त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. एकच रन मिळेल चित्त्याप्रमाणे सपटत गेला होता बॉलवर भावेश. अतिशय चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन मिळेल. एकपेक्षा जास्त काय नाही आहे. एकने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचेल स्कोअर बोर्डवर 22 रन. 27ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 10 बॉल शेष. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 2 तरी मोठे फटके यायला पाहिजे. 2 मोठे फटके आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन थोडंसं कमी असेल आणि प्रेशर कमी राहील ते बॅटरवर. राज घाटाळ दिसतो आपल्याला स्ट्राईक एंडवर. यश यावेळी चांगला फटका जरूर आहे. गॅपमध्ये सुद्धा आहे. स्वीपर कव्हरच्या मध्ये बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चांगला फटका बघितला पण थोडीशी फ्लॅशी कव्हर ड्राईव्ह केली होती. यावेळेला राज घाटाल यांनी बॉलला सरळ कव्हरच्या बाहेर पाठवून दिला चौकारासाठी. 4 ने टीमचा स्कोअर 26 वर जातोय. 9 बॉल 23 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हे इक्वेशन अतिशय नीट अँड क्लीन टेलिकास्ट विश नेटवर्कच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. ओ हो 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 व्हॉट अ शॉट. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर.
6 रनसाठी षटकार. नदीच्या पल्ल्यावर शॉट जबरदस्त टायमिंग जुळलंय आणि बॉडीला रोल केलंय आणि पाठवलंय सरळ डीप बॅक ऑफ द स्कोर लेगच्या बाहेर. 17 रनची आवश्यकता असेल 8 बॉल चेस. 8 मध्ये 17. काय जबरदस्त मॅच रंगले दोन्ही टीम मध्ये. दोन्ही मजबूत टीम आहेत कॉमन क्रिकेट मधल्या आणि ज्या वेळेस या दोन टीम मध्ये मॅच होते ना त्यावेळेस अशा प्रकारची एक चुरशीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि या पोमन बॉयज ट्रॉफीमध्ये सुद्धा ही चुरशीची लढत पाहायला मिळते. यानंतरचा जो सामना असेल कॉमन बॉयज कॉमन विरुद्ध विजयी संघ असेल. या मॅचमधून जो संघ जिंकेल तो लढेल कॉमन बॉयज टीमच्या जोडीला. मागडा ठरलाय मागील 2 बॉलमध्ये तब्बल आपण बघितलं 10 रन्स खर्च करतोय. विकेटनी सुरुवात जरूर केलेली गोलंदाज यशने मात्र यावेळेस थोडासा महागडा ठरताना दिसतोय. आणखीन एक चांगला फटका आहे पायाच्या समोरून उचललाय मात्र कॉर्नरला फिल्डर होता भावेश. चांगला कॅच घेतला विकेट मिळवली. राज घाटाल इज आउट. हा यॉर्कर बॉल होता बघितला आपण खोटून काढला होता या बॉलला हेलिकॉप्टरच्या अंदाजामध्ये मात्र कावकानीच्या दिशेने भावेश ठाकरे होता. चांगला कॅच घेतला भावेशने आणि विकेट मिळवलेली आहे ती राज घाटाल. याची एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होतोय सावंतवाडा टीमचा. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 7 बॉल 17 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आणि आशिष येतोय नवीन बॅटर बॅटिंगसाठी. चला लगेच याचा वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. 4 मॅचेस अद्याप बाकी आहेत आणि घड्याळामध्ये वाजलेले आहेत 4 तर वाजले फक्त 7 मिनिटं बाकी आहेत 4 वाजायला. 3-3 षटकाचे सामने होतील. अपेक्षा आहे की सेमीफायनल आणि फायनल सुद्धा 3 किंवा 4 षटकांची झाली पाहिजे. अंतिम बॉल घेऊन जाईल यश. कमबॅक करतो या ओव्हरमध्ये विकेट घेऊन. ओव्हर द विकेट पुल्लेंचा बॉल मात्र एज लागून टप्पा पडून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. जबरदस्त कमबॅक केलं शेवटच्या 2 बॉलमध्ये यशने आणि शेवटचे 6 बॉलचे 17 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी सावंतवाडा टीमला. समोर जी बाईक आलेली आहे त्याची लाईट चालू आहे कृपया आपण बंद करायची. थँक्यू सो मच. भरपूर प्रेक्षक आहेत ऑनलाईन सुद्धा भरपूर प्रेक्षक जुळलेले आहेत. विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून पोमन बॉयज पोमन ट्रॉफीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य मंचावर आपण बघतोय आमचे मुख्य अतिथी सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज हे VIP डाईस आपण बघतोय आणि कामांमध्ये प्रथमच एखाद्या ग्राउंडवर हे परमनंट VIP डाईस आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच सुरुवात करायची आहे. 2 षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 32 आणि 1 षटकामध्ये हव्या आहेत 17. मॅच अगदी रंगात आलेली आहे. बॉलिंगसाठी मोनिश येईल. मागच्या मॅचमध्ये मोनिशला शेवटची षटक दिलं होतं त्यांनी डिपेंड केल्या होत्या 24 रन. आता त्याला डिपेंड करायचे आहेत ते 17. मागच्या वेळेस ॲडव्हान्टेज थोडा जास्त होता आता थोडंसं कमी आहे. मात्र या कमी ॲडव्हान्टेजमध्ये गोलंदाजी मोनिश करेल का बघूया. अनुभवी गोलंदाज आहे KPL मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे. फायनलचं ओव्हर त्यांनी टाकली होती पहिल्या सीझनमध्ये. दहा रन्स डिपेंड केल्या होत्या. जो सामना होता टीम 94 कॉमन वर्सेस शौर्य वॉरियर्स आणि टीम 94 कॉमन टीमला 10 रन हवे होते पहिल्या सीझनमध्ये KPL मध्ये. त्यावेळेस मोनिश बॉलिंगसाठी आला आणि मोनिशने कमालीची बॉलिंग केली होती आणि शौर्य वॉरियर्स टीमला चॅम्पियन बनवून ठेवलं होतं. स्ट्राइक एंडला बॅटर आहे. पहिला बॉल मोनिशचा फुलटॉस बॉल एज लागले बॉल जाईल थर्डमॅनच्या दिशेने स्क्वेअरिश थर्डमॅनच्या बाउंड्रीच्या बाहेर जाईल. 4 रनसाठी चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार येतोय.
गलत गतीचा फुल टॉस बॉल स्लाइस केलं बॉलला आणि पाठवले सरळ स्क्वेअरिश दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर. चौकारासाठी फलंदाज वैभव दलवीच्या बॅटमधून हा चौकार येतोय. टीमचं टोटल पोहोचते 36. 5 बॉल शेष, 5 मध्ये 13ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हुक करायचा होता हा बॉल, विकेट किपर चुकतोय आणि हा बॉल जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 22चा इशारा पंचांचा. 4 रन. वेगवान बॉल टाकला होता मोनिशने. हा बघितलं शपल क्रॉस झाला आणि विकेट किपरची चुकी झाली या ठिकाणी. विकेट किपरची चुकी आणि हा चौका मिळालेला आहे तो सावंतवाडा टीमला. 22 रुपयाने 9 रनची आवश्यकता असेल. 4 बॉल शेष, 4-9चं इक्वेशन. पहिल्या 2 बॉलवर 8 रन आलेले आहेत आणि उर्वरित 4 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे या मॅचमध्ये, या टुर्नामेंटमध्ये, हे लक्षात घ्या. राऊंड विकेट. पुन्हा एकदा मोनिश. ओ हो, आणखीन एक जबरदस्त हिट. बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. जबरदस्त फटका. फलंदाज वैभव दलवीच्या बॅटमधून पूल केलं या बॉलला आणि पॉवरफुल शॉट, सक्सेसफुल शॉट. अगदी वेळेवर क्रिश्चियन मुवमेंटमध्ये हा एक मोठा फटका येतोय वैभव दलवीच्या बॅटमधून. इक्वेशन जर आपण पाहिलं आता तर 3 मध्ये 3. ज्या प्रकारची बॅटिंग आहे ना, असं वाटतं की 3 मध्ये 3 एवढं कठीण जाणार नाही. मात्र मॅच आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण भविष्यवाणी करू शकणार नाही. मात्र सामना थोडासा सोपा झालेला आहे सावंतवाडा टीमसाठी. फटका तर चांगला इनफिल्डच्या वरून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. कव्हरच्या दिशेने बॉल जातोय. 4 रनसाठी चौकार आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती सावंतवाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन सावंतवाडा टीम अँड हार्ड लक तन्मय पाटील अँड ऑल टीम रेयांश टीआर स्पोर्ट नागले टीम. शेवटचा फटका इनफिल्डच्या वरून चांगला फ्लॅशी कव्हर ड्राईव्ह आणि अशा प्रकारे डीप कव्हरच्या बाहेर बॉलला पाठवलाय. चौकाराने आपला हा विजय संपादन केलेला आहे तो सावंतवाडा या टीमने. अटॅकिंग बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग केली वैभव धूमने. मॅन ऑफ द मॅच कोण असेल या मॅचचा? 49 रनचं एक मोठं टार्गेट चेस केलं. जबरदस्त बॅटिंग. चला टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी आपण या. शेवट